जय शिवराय मित्रांनो, आज आहे 14 ऑगस्ट 2025. तर आपण आहोत हिंदवडी फेस ट्रेडला आता. तर मित्रांनो, सकाळी 9 वाजता कामावर निघलो होतो, पण बाहेर आलो पाहतो तर गाडी परत हवा कमी झालेली, म्हणजे अर्धीच हवा होती. तर म्हटलं का आपलं ट्यूबच खराब झालंय. काल पंक्चर काढली होती, पण परंतु आज पण पंक्चर होतीच. म्हणून म्हटलं आता ट्यूब नवीन टाकावंच लागेल. टायर तर नवीन आहे. तर आलो मित्रांनो आपण, आणि बाहेर बघितलं एक दोन दुकानात, पण आपल्याला ट्यूब नाही भेटलं. मग गेलो डायरेक्ट मी देऊ फाट्या MRF तिथं शोरूम आहे टायरचं. तर तिथं गेलो आणि आपण ट्यूब घेतलं. ते बदलं 275 रुपयाला MRFचं, आणि टाकून 50 रुपये, म्हणजे 325 रुपये लागले. आणि जाता जाता गॅस पण भरला. तर गॅस भरला 260 रुपयाचा. तर रोज सकाळी मित्रांनो गॅस टाकी फुल करत जावं, म्हणजे काही दिवसभर कुठेही जा अडचण येत नाही. तर आपण परत आलो मित्रांनो. मग आपल्याला दुळगावून बुकिंग वाढली निगडीची. तर ती पहिली 11 वाजता बुकिंग घेतली मित्रांनो आपण. ती झाली 250 रुपयाची. आणि निगडीत एक 5-10 मिनिट थांबल्यानंतर परत वाढली आपल्याला नांदे रोडची, म्हाळुंगे नांदे रोड बाळनेर साईडला. तर ठीक आहे, ती ती झाली मित्रांनो 200 काहीतरी 44 रुपयाची. तर ती पण ट्रिप कंप्लीट केली मित्रांनो. म्हटलं आता जेवण करून घेऊया, 1च्या आसपास झालते. तर जेवायला बसणार तोपर्यंत आपल्याला बुकिंग वाढली परत हिंजवडी फेस्टची 193 रुपयाची, 195 रुपयाची काहीतरी झाली ती, 193 रुपये. तर आपण आहोत आता हिंजवडी फेस्त्रेला. आणि पाहूया आता, आपल्याला बुकिंग तर इथून वाजणार नाही, 2 वाजलेत. आपण जेवण पण इथे येऊन केलं आता. 2 वाजले आहेत, म्हणजे 11 ते 2 3 तासात आपले मस्त 700 रुपये झालेले आहेत मित्रांनो. आणि जेवण पण झालेलं आहे. तर पाहूया आता हिंजवडी फेस 1 कडे जायचा प्रयत्न करूया. छोटी एखादी बुकिंग आली तर ठीकच आहे, नाही वाढली तर इथून वाजतच नाही. रिक्षावाले मी आता 1-2 पाहिले, तर त्यांना बोललो मी, तर ते म्हणतात एक पण बुकिंग नाही अजून. बराच वेळ, अर्धा 1 तास झालंय आपण आलेलो आहोत, पण बुकिंग काही वाढली नाही. म्हटलं ठीक आहे, चला आता आपण पण पाहूया की तिकडे जाण्याचा प्रयत्न करूया. तर पाहू आपल्याला आता कुठली बुकिंग असते मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आहोत आता बोपुडीमध्ये. तर दुपारचे 4 वाजलेले आहेत. तर आपले 1000 रुपये कंप्लीट झालेले आहेत आता. तर 4 वाजेपर्यंत मस्त अर्निंग झालं मित्रांनो, म्हणजे 5 तासात आपले 1000 रुपये झाले. तर अजून 5 तासात आपले 1000 पूर्ण होतील का का अगोदरच होतील का थोडा वेळ लागेल अजून, तर पाहूया. तर आपण आहोत आता बोपुडी गावठाणमध्ये. तर बोपुडीहून आपल्याला कुठली बुकिंग वाजते पाहूया मित्रांनो. जर तुम्ही नवीन रिक्षा घ्यायचा विचार करत असाल तर मित्रांनो घेऊ नका, कारण की तुम्ही माझे रोजचे जे व्हिडिओ ब्लॉग जे पाहताय, ते टार्गेट 2000 करत आहे हा, आणि म्हणत आहे रिक्षा घेऊ नका. तर मी 2000 म्हणजे मी तुम्हाला सांगतो महिन्याचा खर्च किती होतो, प्लस महिन्यात तुमचं इन्कम किती होतं, आणि किती दिवसच काम होतं, आणि काय काय प्रॉब्लेम आहेत मित्रांनो, हे सगळे एका व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल. तर मित्रांनो, आपण आहोत बोपुडीमध्ये. तर पाहू आता कुठली बुकिंग वाजते आपल्याला. आता कस्टमर बोललंय 5 मिनिट थांबा, ट्रिप आहे फक्त 70 रुपयाची, पिकअपला यायचं अर्धा 1 किलोमीटर. आणि कस्टमर म्हणणार 5 मिनिट थांबा आलोच. ही व्हिडिओशी गल्ली, इकडून छोटा रस्ता, गाडी आली की पुन्हा इकडून कसं यायचं जायचं माणसाने, आणि 5 मिनिट थांबा आलो. ओळखल्यानंतर बुक करता येत नाही का यांना. 1 मिनिट राहिला यांचा, 1 किलोमीटर आलो. कसं कळत नाही कस्टमरला, काय माहिती. इथं गाडी उभा करायला जागा नाही, इथं छोटा रस्ता आहे, आणि त्यात कस्टमर 5 मिनिट थांबा म्हणतं. 19:33. तर आपण आलेलो होतो आता मोशीमध्ये मित्रांनो, डीमार्ट पाशी. तर आपला मस्त राऊंड झाला. मग बोपुडीमधून आपल्या डायरेक्ट मोशी वाढली 272 रुपये ओलाला, आणि तिथून एक वाढली होती ओलाला परत बडव्यालीची, पण त्या कस्टमरने कॅन्सल केली. ट्रॉफिक खूप होती चौकामध्ये, आणि लगेच आपल्याला परत उबेरला वाढली पिंपळे सौदागरची 248 रुपये. तर पिंपळे सौदागर मधून आपल्याला परत नाशिक फाटा एक वाढली लोकल 72 रुपयाची ओलाला, आणि तिथून आपल्याला लगेच 170 रुपयाची वाढली मोशी. तर मोशीत अजून एक लोकल 1 किलोमीटरची होती 65 रुपयाची ओलाला.
तर ती पण मारली. तर मस्त अर्निंग झालं मित्रांनो आपलं. सकाळी 11 ते आता 7:30 वाजलेले आहेत. तर 8.5 तासात किती अर्निंग झालं आपलं पाहूया. तर आता घरापाशी आल्यामुळे जात नाही तर आपलं टार्गेटच्या खूप जवळ आहोत. ठीक आहे, 100-200 नाही, पण आता इथून आपण बुकिंग घेऊन गेलो कोण वाजल नाही वाजल म्हणून आता जात नाही मित्रांनो. तर घरी जवळ आलेलो आहे. तर मस्त राऊंड झालेला आहे आज आणि तुम्हाला दाखवतो आज किती अर्निंग झालं मित्रांनो 8.5 तासात. तर चॅनल नवीन असेल मित्रांनो तर सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. तर नवनवीन माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल माझ्या व्हिडिओचं. तर ठीक आहे मित्रांनो, शुभरात्री. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.